पडलेलं विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आमदार आणि मंत्र्यांच्या कारनाम्यांमुळे चांगलंच गाजलं। अधिवेशन संपलं, पण नेते मंडळींचे कारनामे काही संपत नाहीयेत। आमदार संजय गायकवाड, मंत्री संजय शिरसाट, आव्हाड, पडळकर यांच्यानंतर कृषी मंत्र्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात चक्क ऑनलाईन जुगार खेळताना दिसतायत असा दावा करत आमदार रोहित पवारांनी हा व्हिडिओ ट्विट केला आणि त्यानंतर राजकारणामध्ये एक नवा वाद सुरू झाला। एकीकडे राज्यात शेतकरी आत्महत्या होत असताना कृषी मंत्र्यांचा हा खेळ पाहून नेमकं काय म्हणावं, पाहूयात याच विषयीचा हा स्पेशल रिपोर्ट। हातात सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड सारखा लाखभराचा मोबाईल आणि या महागड्या मोबाईलच्या मोठ्या स्क्रीनवर एका दुर्री तिर्री करण्यात मग्न असलेली ही व्यक्ती आहे माणिकराव कोकाटे, म्हणजेच महाराष्ट्राचे आदरणीय कृषी मंत्री। आपल्या कृषी मंत्र्यांनी ऑनलाईन पत्त्यांचा डाव मांडला होता चक्क विधान परिषदेमध्ये, तेही सभागृह सुरू असताना। कुणीतरी प्रेक्षक गॅलरीतून माणिकराव कोकाटेंना मोबाईलवर खेळताना मोबाईलच्याच कॅमेरामध्ये कैद केलं आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या रोहित पवारांनी हा व्हिडिओ व्हायरल करत अजितदादांच्या राष्ट्रवादीला खडे बोल सुनावले, तर भाजपला चिमटे गाठले आहेत। रोहित पवारांनी ट्विट करून काय म्हटलंय ते पहा। #जंगली रमी पे आ जाओ ना महाराज। सत्तेतल्या राष्ट्रवादीला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही। राज्यात रोज 8 शेतकरी आत्महत्या करत असतानाही काही कामच नसल्यानं कृषी मंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी। रस्ता भरकटलेल्या मंत्र्यांना सरकारला कभी गरीब किसानों के खेती पर भी आओ ना महाराज हे आर्त हाक ऐकू येईल का? #कधी शेतीवर या महाराज। खेळ थांबवा, कर्जमाफी द्या। रोहित पवारांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे माध्यमांना सामोरे गेले। रमीची जाहिरात स्किप करत असताना व्हिडिओ काढण्यात आल्याचा दावा कोकाटेंनी केलाय। दिवसाला 8 शेतकरी जर आत्महत्या करत असतील आणि अनेक लोक आज अडचणीत असताना सुद्धा तुम्ही जर सिरियसनेस दाखवत नसताल, जिथे विधिमंडळामध्ये कायदे बनवायची तुम्हाला संधी दिली, तुम्ही मंत्री आहात, तुम्ही खऱ्या अर्थाने सकारात्मक निर्णय घेण्याची भूमिका सातत्याने तिथे घेतली पाहिजे। ते न घेता तुम्ही काय खेळता तर पत्त्याचं घे आणि रम्मी खेळत असाल, हे म्हणजे लोक स्वीकारणार नाहीत आणि आम्ही सुद्धा हे खपून घेणार नाही। काढला असेल तर काढू द्या, काही दुमत नाही, परंतु खालच्या हाऊसमध्ये काय सुरू आहे हे याच्या यूट्यूबवर पाहण्यासाठी मी या ठिकाणी मोबाईल हातात घेतला, मोबाईल उघडला आणि जे त्याच्यावरती डाउनलोड झालेला गेम होता तो गेम मी स्काईप करत होतो। स्काईप करताना ते तिथं कोणतरी व्हिडिओ काढला असेल कदाचित, काय सांगता येत नाही। आता स्किप केलेला व्हिडिओ का दाखवला जात नाही असा प्रश्न कोकाटेंनी उपस्थित केला, तर रोहित पवारांनी पूर्ण पिक्चर दाखवण्याचा इशारा दिला। त्याने 18 सेकंद दाखवलाय, त्याने जर आणखी पुढे दाखवला असता तर तो स्किप केलेला त्यांनी दाखवला असतं ना, पण त्यांना ते दाखवायचं नाही आणि ते विरोधी पक्षाने दाखवणारच नाही। बरं, ते काही वैयक्तिकरित्या फक्त माझ्याशी चर्चा करताय, कधी माझ्या कपड्यावर बोलताय, कधी माझ्या मोबाईलवर बोलताय, कधी माझ्या गाडीवर बोलताय। हे उगीच स्वतःची करमणूक करण्यासाठी आणि लोकांना बदनाम करण्यासाठी हा त्यांचा प्रयत्न आहे, पण तशाने काय होत नाही। अशा प्रयत्नाने काही जनता या ठिकाणी त्यांच्या याला बळी पडणार नाही, हे मला कल्पना आहे। मला असं कळालं ते प्रेस कॉन्फरन्स घेतात, एकदा प्रेस कॉन्फरन्स घेऊ द्या, की मी जो टाकलाय तो फक्त ट्रेलर आहे, अख्खा व्हिडिओ माझ्याकडे आहे, ते काय बोलतात त्याच्याकडे माझं सुद्धा आणि महाराष्ट्राचं लक्ष राहणार। वादग्रस्त वक्तव्य करून स्वतःबरोबरच पक्षाला अडचणीत आणायचं आणि नंतर सारवासारव करायची। कृषी मंत्री झाल्यापासून माणिकराव कोकाटेंनी यात खंड पडू दिलेला नाही। तसा विचार केला तर तुम्ही मला साधा कसं सांगा, भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही हो, आणि आम्ही 1 रुपयावर विमा देतो गव्हर्नमेंट, त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारचे गैरप्रकार की बाकीच्या राज्याच्या लोकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले, त्यामुळे अर्ज खूप साचले, खूप फोपावले। शेतकऱ्यांचा असं म्हणणं आहे की उभ्या पिकांचे पंचनामे केले जात आहे असं। ज्या हार्वेस्टिंग झालेले त्यांची तर पंचनामे करून काय करणार आहे? टेकडाची पंचनामे करायची, कांदे वगैरे ज्या पोळी वावरात आहेत त्यांचीच पंचनामे होतील, जे घरात आणून ठेवले त्याची पंचनामे त्याची पंचनामे करणं अवघड आहे, ती नियमात बसत नाही। जाणीवपूर्वक त्यांनी मला हे या ठिकाणी कुस्तीचं खातं दिले। आपल्याला कल्पना आहे ही तशी ओसाडगावचीच पाटीलकी आहे, पण कसं असलं तरी सुद्धा त्यामध्ये सुद्धा चांगलं काम करता येऊ शकतं। हा पण एक आपल्याला हे पण एक उदाहरण आपल्याला महाराष्ट्रामध्ये द्यायचंय। क्रॉपला पैसे आहेत, शेततळ्याला पैसे आहेत, सगळ्याला पैसे आहेत। भांडवली गुंतवणूक कोण करतं? सरकार। शेतकरी करतं का?
शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे, याचे पैसे पाहिजे, मग साखरपुडे करा, मग लग्न करा. एखाद्या शेतकऱ्याला 2-5 रुपये भाव कांद्याला मिळाला म्हणजे बाकीचे गावाचे सर्व शेतकरी कांदेच करत सुटतात. आपण चुकीचा संदेश. त्यामुळे आपल्याला किती कांदा करायला मर्यादा की नाही, दुप्पट का तिप्पट. तुम्ही जर 50 पट कांदा करायला लागले तर 50 पट केल्यावरती भाव पडणार असेल. पदाचा गैरफायदा घेऊन सरकारी योजनेतील घर लाटल्याचा आरोप माणिकराव कोकाटेंवर आहे आणि या संपूर्ण न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणात फैसला आपल्या बाजूने लागावा यासाठी माणिकराव कोकाटे यांनी देव आधीच पाण्यात ठेवले असतील. आणि या संपूर्ण वादग्रस्त प्रकरणात भर पडली आहे ती म्हणजे भर सभागृहात खेळलेल्या रमीची. त्यामुळे आता कोकाटेंच्या हकालपट्टीची मागणी करण्याची संधी ही विरोधकांना ऐतीच चालून आली आहे. मुझे विश्वास नहीं हो रहा है कि जिस महाराष्ट्र में हम छोटे बड़े जो किसान हमारा अन्नदाता है उसके जो मंत्री है वो गेमिंग खेल रहे हैं, रम्मी खेल रहे असेंबली में. इसका खंडन होना चाहिए और उन्होंने ये जो गंदी हरकत की है उन्होंने रेजिग्नेशन देना चाहिए, नहीं तो मुख्यमंत्री जी ने उनको निकालना चाहिए. मला असं वाटतं की कृषी मंत्र्यांनी स्वतः काहीतरी खुलासा केला. मी कार्यक्रमामध्ये असल्यामुळे त्यांनी काय खुलासा केला ते मी ऐकलेलं नाही, पण त्यांनी त्या संदर्भातली स्वतः ते त्याच्यातले एक महत्त्वाचे असल्यामुळे ते जबाबदार राज्याचे मंत्री आहेत, त्यांनी खुलासा केलेला आहे. मी जरूर तो ऐकेन, तोही व्हिडिओ पाहण्याचा मी प्रयत्न नक्की करेन आणि मग त्या संदर्भातला जो काही निर्णय किंवा त्यांना काय सूचना द्यायचे असतील ते राष्ट्रीय अध्यक्ष देतील. जनतेचे प्रश्न अहो कोणी हमी द्यायची तर आम्ही खेळतोय. बोटं हलताना दिसत आहेत ना, राजाखाली गुलामवरती. ॲड बघताना कळतं आणि खेळताना पण दिसतं ना. खेळताना बोटावरनं आपण पत्ते खालीवरती करताना होत नाही. आम्ही बघत असतो ना, तेव्हा आम्ही ॲडव्हर्टाईज बघत असतो, आम्ही काय काय बघत असतो, पण रमी खेळत नसतो. आम्ही गाणी बघत असतो. कधी कधी ठीक आहे बोर झालं तर काय काय करत असतो, आम्ही आतमध्ये बसून माहिती घेत असतो. कित्येक वेळा माझ्या भाषणांची माहिती मी आतमध्ये बसल्या बसल्या गुगलवरनं काढत असतो. मी तर आता टीव्हीवर पण खेळलं ते आमिर खान काय खेळतो, तो अजून शाहरुख खान काय खेळतो. आमचं तर तो रम्मी आता खेळला जातो, चांगला खेळ म्हणून असं टीव्हीवाल्यांना वाटत असेल. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी तर माणिकराव कोकाटेंबरोबरच 4 मंत्र्यांबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. कोणाचे व्हिडिओ पैशाच्या पेट्यांबरोबर येतात, बॅगांबरोबर येतात. कोणी रमी खेळताय, कोणी आमदार निवासात मारामाऱ्या करताय, कोणी आमदार विधानभवनात मारामाऱ्या करताय. ही महाराष्ट्राची परिस्थिती आहे. अमित शहानी 4 ते 5 मंत्र्यांना वगळण्याच्या संदर्भातल्या सूचना मुख्यमंत्र्यांना केलेल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनाही केलेल्या आहेत त्यांच्या मंत्र्यांसंदर्भात. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जी काही नावं आहेत त्याच्यामध्ये संबंधित कृषी मंत्र्यांचं नाव असल्याची माझी पक्की माहिती आहे. कोकाटेंप्रमाणेच याआधी वेगवेगळ्या राज्यांच्या सभागृहात मोबाईलवर नको ते चाळे करताना मंत्री आणि आमदार टिपले गेले. त्यामुळे अनेक राज्यांनी सभागृहात मोबाईलसाठी नो एंट्री जाहीर केली आहे. आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना पुन्हा एकदा त्यांच्या जबाबदारीची आठवण करून द्यायची गरज निर्माण झाली आहे. कारण अधिवेशनाचा बहुतांश वेळ हा जनतेच्या प्रश्नांपेक्षा राजकीय आखाड्यावरच खर्च होतोय. आता तुम्ही ऐकून घ्या, अरे ऐका ना, तुम्ही ऐकून घ्या, खाली बसा. आता काय यंदा तर अधिवेशनाचा शब्दशः आखाडा झालेला पाहून महाराष्ट्र ओशाळला. ज्या सभागृहात तुमच्या आमच्या आयुष्यासाठी महत्त्वाच्या प्रश्नांवर गांभीर्यानं चर्चा होणं अपेक्षित आहे, तिथे मंत्री जर ऑनलाईन पत्ते कुटत असतील तर लोकप्रतिनिधींनीच लोकशाहीचा खेळखंडोबा केलाय असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. पुढची बातमी पाहूयात. आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होते. या अधिवेशनात पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूरवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची